कोटीहून अधिक लोकांनी केलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स MSCIT. तुम्हीही आजच प्रवेश घ्या. राहता तालुक्यातील एकमेव नावाजलेलं MSCIT अधिकृत अध्ययन केंद्र, अहमदनगर जिल्ह्याचा पुरस्कार मिळवलेलं प्रथम क्रमांकाचं केंद्र गायकवाड क्लासेस येथे आजच प्रवेश घ्या. आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स MSCIT. तुम्हीही आजच प्रवेश घ्या. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे गप्पा गोष्टी. गायकवाड क्लासेस, साई प्लाझा कॉम्प्लेक्स, कुंदन पेट्रोल पंपाजवळ, राहता 8999149126. आता आपण विषयाप्रमाणे त्या विषयाची उत्तरपत्रिका लिहिताना काय काळजी घ्यायची आहे ते मुद्दे बघणार आहोत. सुरुवातीला मॅथमॅटिक्स दोन्ही म्हणजे अल्जेब्रा, जॉमेट्री, मॅथ्स 1 आणि 2. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळे ग्राफ्स किंवा डायग्रॅम्स, जॉमेट्रीमध्ये डायग्रॅम्स आपल्याला फिगर्स, आकृत्या ह्या काढायला लागतात. आता ते काढताना काय काळजी घ्यायची आहे ते बघू. तर बघा, हा एक आलेख आहे. याच्यामध्ये आपण हिस्टोग्राम तयार केला आहे. वरती स्केल, एक्स ॲक्सिसवरती स्केल काय, वाय ॲक्सिसवरती स्केल काय, हे आपल्याला नीट लिहायला पाहिजे. अनेक उत्तरपत्रिका आम्ही अशा बघतो की त्याच्यामध्ये स्केल लिहिलेलं नसतं किंवा स्केल चुकीचं लिहितात. म्हणजे स्केल जे असतं ना ते पाठ केलेलं लिहितात आणि खाली मात्र प्रत्यक्ष आकृती काढताना, जे डायग्राम ड्रॉ करताना जे काही स्केल असतं ते वेगळंच असतं. तेव्हा असं करू नका तुम्ही. स्केल म्हणजे नक्की काय हे समजून घ्या. त्याचबरोबर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या दोन्ही ॲक्सिसला त्याचं लेबलिंग, त्याची नावं जी आहेत ना, ही नावं पण तुम्ही व्यवस्थित द्यायला पाहिजे. म्हणजे ते काय नुसतं क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी असं म्हणून चालणार नाही. तर ते क्लासेसच्या ऐवजी तिथं काय, समजा नंबर ऑफ स्टुडंट्स असतील, इन्कम असेल, मंथली इन्कम असेल, काय जे काय असेल ना, तर ते तिथं लेबलिंग व्यवस्थित करायला पाहिजे. नाहीतर मार्क आकृती बरोबर असून सुद्धा जातात. आता इथं सायमल्टेनियस इक्वेशन, एक सामायिक समीकरणं आपण सॉल्व करताना एक्स आणि वाय त्याच्या किमती आपण आलेखाच्या मदतीने, ग्राफच्या मदतीने आपण काढू शकतो. तर ते करताना पण वरती स्केल हे व्यवस्थित लिहायला पाहिजे. कारण तिथं जर का परत स्केलमध्ये चूक झाली. त्याचबरोबर आता तुम्ही इथं जी काही मी एक दाखवलेली आकृती बघताय, त्या आकृतीमध्ये, आलेखामध्ये तुम्ही बघितलं तर जे पॉईंट्स मार्क केलेले आहेत ना, तर त्याला कोऑर्डिनेट्स लिहिलेले नाहीत. ही चूक आहे. मी मुद्दामून काही चूक असलेले तुम्हाला दाखवणार आहे की ज्या चुका तुम्ही कॉमनली करता आणि त्या तुम्ही करू नये म्हणून मी सांगणार आहे की तुम्ही असं करता आणि हे चुकीचं आहे. प्रत्येक पॉईंट जो आपण प्लॉट करतो तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स हे तुम्ही लिहायला पाहिजे. कारण जर का ते लिहिलेले नसतील ना तर मार्क हे जाऊ शकतात. हां, इथं दोन्ही ज्या काही लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत त्याच्यावरती त्या लाईनची इक्वेशन्स लिहिली आहेत, बरोबर आहे. पण प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत तर ते लिहायला पाहिजे. त्यामुळे ते लिहायला विसरू नका. तो इथं वृत्तालेख किंवा ज्याला आपण पाय डायग्राम म्हणतो, पाय डायग्राम ड्रॉ करताना कधीही लक्षात ठेवा की त्याचं स्केल म्हणजे रेडियस, त्याची त्रिज्या आपण जी म्हणतो, तर ती त्रिज्या ही 4 to 5 सेंटीमीटर एवढी मोठी घ्या. नाहीतर पाय डायग्राम म्हणजे आपण सर्कलमध्ये, वर्तुळामध्ये तो तयार करतो आणि खूप जण वर्तुळ अगदी छोटंसं घेतात, म्हणजे मे बी 2 सेंटीमीटर त्रिज्या वगैरे असलेलं. असं करू नका. मिनिमम 4 सेंटीमीटर किंवा मॅक्सिमम 5, 4 किंवा 5पेक्षा जास्त मोठं पण नाही, एवढं रेडियस, त्रिज्या असलेलं वर्तुळ हे तयार करायचं आणि मग त्याच्यामध्ये तो वृत्तालेख, पाय डायग्राम जो आहे ना, तो तुम्ही ड्रॉ करणं अपेक्षित आहे. तर इथं पण तुम्ही बघताय की फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विथ हिस्टोग्राम, पॉईंट्स कसे कनेक्ट केलेले आहेत, जॉईन केलेत. एक्स ॲक्सिसला पण ते पॉईंट्स कसे जॉईन केलेले आहेत ते नीट बघा. तुमची आकृती, जे तुमचा हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, हा पण अशाच पद्धतीने तयार व्हायला पाहिजे आहे. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, रचना, त्याच्यामध्ये त्याच्या आर्क ह्या व्यवस्थित येत आहेत की नाही. इथं जशी मी तुम्हाला आकृती दाखवली त्याप्रमाणे तुमच्या यायला पाहिजे आहेत. परीक्षक ह्या सगळ्या गोष्टी बघतो. आता सायन्स किंवा इक्वेशन नंबर, सायन्स म्हणजे आपण
मॅथमॅटिक्समध्ये देअरफॉर आणि इज इक्वल टू म्हणजे म्हणून आणि बरोबर ही चिन्ह फार महत्त्वाची आहेत. खूप वेळा मुलं काय करतात की गणित सम सॉल्व करताना पहिल्या स्टेपला देअरफॉर ते साईन दिलं, पहिल्या 1-2-3 स्टेपला दिलं, नंतर विसरून जातात किंवा त्यांना असं वाटतं की एक्झामिनरने ते गृहीत धरावं की याच्यापुढे ते देअरफॉर साईन आहे बरं का, किंवा ते इज इक्वल टू साईन प्रत्येक स्टेपला आहे हे एक्झामिनरने गृहीत धरावं. असं नाही होत. तुम्हाला ते साईन द्यायला पाहिजे जे तुमचा पेपर जेव्हा हा चांगला म्हणून गणला जातो, म्हणजे की आता फुल मार्क मिळालेत, खूप चांगले मार्क आहेत, त्याला अशा बारीक बारीक गोष्टी आहेत ना त्या आपण बघितल्या जातील. कारण अदरवाईज तुम्ही कुठं मार्क कमी करायला चान्स देत नाही ना. मग अशा कारणांसाठी पण मार्क हा एखादा एक्झामिनर हा अर्धा मार्कच असेल पण आपल्यासाठी तो महत्त्वाचा आहे, तो कट होऊ शकतो. त्यामुळं सायन्स किंवा इक्वेशन नंबर पण सिरियली इक्वेशन नंबर देताना 1 2 3 4 असेच द्या. त्याला ABCD असं म्हणायचं गरज नाही किंवा रोमन 1 2 3 4 असं म्हणायची गरज नाही. 1 2 3 4 1 2 3 4 याप्रमाणेच तुम्ही इक्वेशन नंबर्स हे द्यायचे. मी तुम्हाला आज एक होमवर्क देतोय, घरी जाऊन तो प्रत्येकाने करायचा. काय नाही, सोपी गोष्ट आहे. कोणत्याही 5 सम्स घ्या, 1 2 3 मार्काला असतील अशा तुम्हाला येत आहेत अशा सम्स घ्या, गणितं घ्या आणि घरी जाऊन ती 5 गणितं सोडवायची. तुमच्या पद्धतीने सोडवा. ते गणित बरोबर आहे ते का चूक आहे त्याच्यामध्ये आत्ता मी काही बोलत नाही, की त्यात मला इंटरेस्ट नाही. मला जो पॉईंट सांगायचा तो लक्षात घ्या. ते गणित ती 5ही गणितं सोडवताना एका बैठकीत सोडवायची मात्र. म्हणजे आत्ता एक केलं, मग एक सिरियल बघितली, मग दुसरं केलं असं नाही. काय एक 10 15 20 मिनिटाचं काम आहे, पण तेवढा वेळ माझ्यासाठी काढा, कारण त्याच्यातनं मला तुमच्यावरती एक वेगळा संस्कार करायचा आहे हे लक्षात ठेवा. 5 गणितं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेतली, ती सोडवली. ती सोडवताना फक्त एकच गोष्ट पाळायची, ती म्हणजे कोणत्याही 2 स्टेपच्या मध्ये एक लाईन गॅप सोडायची. कळलं? कोणत्याही 2 स्टेपच्या मध्ये एक लाईनची गॅप सोडायची. म्हणजे समजा क्वाड्रेटिक इक्वेशन, ते पहिल्या वर्गसमीकरण पहिल्या ओळीवरती आपण ते गणित उतरवून घेतलं, म्हणजे इक्वेशन लिहिलं. आता इमिजिएट सेकंड लाईनवरती त्याचे फॅक्टर्स समजा आपल्याला डिराईव्ह करायचे, अवयव पाडायचे, तर ते अवयव इमिजिएट सेकंड लाईनवरती न पाडता थर्ड लाईनवरती घ्या. म्हणजे फर्स्ट लाईनवरती काहीतरी लिहिणार, थर्ड लाईनवरती काय लिहिणार, फिफ्थ लाईनवरती काहीतरी लिहिणार. थोडक्यात प्रत्येक 2 स्टेपच्या मध्ये एका ओळीची गॅप सोडायची. सोपं काम आहे. आता मी तुम्हाला एवढं सांगितलं, तुम्हाला ते सोपंच वाटलंय, पण माझी खरंच तुमच्याशी बेट आहे की ऐकायला सोपं वाटलं. आता घरी गेल्यानंतर मला 5 सम्स तुम्ही अशा घ्या आणि फक्त हा नियम पाळून की 2 स्टेपच्या मध्ये एक लाईन गॅप मला करून द्या बरं. तेव्हा तुम्हाला कळेल की पहिलं सम आहे ना, म्हणजे पहिलं गणित सोडवताना ती एक लाईनची गॅप सुटली, दुसरं सोडवताना पण ती एक लाईनची गॅप सुटली, तिसऱ्यानंतर गडबड व्हायला लागली, 4थ्या 5व्याला तर नाहीच सुटलं. असं का? खरं किती सोपी गोष्ट आहे. एक लाईनची गॅप सोडा, एवढंच मी साधं सांगितलं आहे. तुम्हाला पण ऐकायला सोपं वाटलं. कदाचित मी सांगतो त्यातले काही मुद्दे काय फालतू आहे, असं करून काय होतं असंही वाटेल तुम्हाला. करून तर बघा ना. आज तुम्हाला एक लाईनची गॅप ती सुटते की नाही आपोआप हे बघण्यासाठी मी 5 गणितं सोडवायला सांगितली, आणि तुम्हाला त्यासाठीच तुम्ही ती गणितं सोडवायला बसलात, पण तरीसुद्धा तुम्हाला ते शक्य झालं नाही. का? कारण आत्तापर्यंत सवय नाही ना आपल्याला. आणि जेव्हा तुम्ही ती 5 गणितं समजा एक लाईनची गॅप सोडवाल तर तुम्हाला कळेल, अरे काय मस्त दिसतं ना. म्हणजे तुमचाच पेपर आहे, तुम्हीच सोडवलेलं, या आधी जे सोडवत होतात ते, आणि आता मी सांगितल्यानंतर हा बारीक बदल एवढा करून सोडवलं तर तुम्हाला तुमचाच पेपर, तुमचं गणित छान दिसायला लागेल. त्यामुळे मी तुम्हाला हे जे काही करायला सांगितलं आहे सगळ्यामुळे तुमची उत्तरपत्रिका छान होणार आहे, पण ते सगळं करणं सोपं नाही. त्यासाठी तुम्हाला सराव प्रॉपर करायला पाहिजे. कारण तुम्ही सराव केला, प्रॅक्टिस केली की ती तुमची हॅबिट होणार आहे, सवय होणार आहे. आणि जोपर्यंत ती सवय होत नाही ना तोपर्यंत परीक्षेमध्ये तुमच्याकडनं ते आपोआप होणार नाही. त्यामुळे आम्ही डायरेक्ट परीक्षेत करू, काय सोपं आहे फालतू आहे आम्ही परीक्षेत करू की, असं म्हणून तुमच्याकडनं ते होणार नाही. आणि ती सवय लागावी त्यासाठी तुम्हाला तुमची मर्यादा कळावी म्हणून तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही 5 घरी गेल्यावर खरंच 5 गणितं एवढ्या एक 1 लाईन गॅपनी फक्त सोडून बघा, आणि ते तुमच्याकडनं होणार नाही. आणि मग तुम्हाला कळेल की येस, सरांनी आपल्याला सांगितलं होतं की ही प्रॅक्टिस करायला पाहिजे आहे. जे मुद्दे मी सांगितले ते आपल्या
सवयीमध्ये त्याचं रूपांतर होण्यासाठी त्याची प्रॅक्टिस ही सातत्याने करायला पाहिजे. त्यामुळे कोणतेच मुद्दे मी आज जे काही सांगितलेले आहेत तुम्हाला किंवा यापुढेही सांगणार आहे तर ते तुम्ही दुर्लक्षित करू नका. ते सोपे आहेत, फालतू आहेत, त्यावेळेला करू असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जे वन लाईन गॅप ही प्रत्येकाने सोडायची आहे. फायनल आन्सर जे आपण लिहितो अल्जेब्रा जॉमेट्री दोन्हीमध्ये, प्रत्येक समचं गणिताचं जे फायनल आन्सर असतं ते बॉक्समध्ये म्हणजे मधोमध आन्सर लिहून त्याला अशी चौकट करून ते लिहायचं आहे. शाब्दिक उदाहरणं जी असतात त्या शाब्दिक उदाहरणामध्ये त्याची जी फायनल आन्सर्स आहेत तर ती पण अशी बॉक्समध्येच लिहिणार आपण. पण कधी लक्षात ठेवा की शाब्दिक उदाहरणांमधलं फायनल आन्सर हे नेहमी स्टेटमेंटमध्ये वाक्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे वडिलांचं एज एक्स ॲझ्युम केलं, मुलाचं एज वाय ॲझ्युम केलं, एक्सची व्हॅल्यू समजा 50 आली, वायची व्हॅल्यू 20 आली, म्हणून एक्स इक्वल टू 50 वाय इज इक्वल टू 20 हे आन्सर होऊ शकणार नाही. असं जर तुम्ही आन्सर लिहिलं तर आन्सर लिहायचा अर्धा मार्क गेला. तुम्हाला असंच म्हणायला पाहिजे म्हणून देअरफॉर फादर्स एज इज 50 years अँड सन्स एज इज 20 years असं तुम्हाला फायनल आन्सर लिहायला लागतं. म्हणजे फायनल आन्सर हे वर्ड प्रॉब्लेम्सचं शाब्दिक उदाहरणांचं वाक्यामध्येच यायला पाहिजे आहे याची काळजी घ्या. आता मी या काही स्लाईड्स दाखवते त्याच्यामध्ये त्या मुलांनी कसं सोडवले बघा. आता या स्लाईडमध्ये तुम्ही जर का नीट बघितलं तर वरती टॉपला फायनल आन्सर बॉक्समध्ये घेतलेला आहे, त्याला चौकट व्यवस्थित केलेली आहे, किंवा सोडवलेली ज्या सम्स आहेत त्याच्यामध्ये वन लाईन गॅप मी तुम्हाला म्हटली तर ती वन लाईन गॅप पण बरोबर आलेली आहे. एक्सच्या वायच्या व्हॅल्यूज ज्या काही मिळाल्या त्याला पण बॉक्स हा केलेला आहे. ए डीच्या व्हॅल्यूज आहे. हे कसं सोडवलं आहे ते नीट बघा. ते गणित कसं सोडवलं आहे हे नाही, प्रेझेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने ते कसं सोडवलेलं आहे हे बघायचं आहे. फायनल उत्तर स्टेटमेंटमध्ये बॉक्समध्ये मधोमध व्यवस्थित लिहिलं आहे. मॅथमॅटिक्स जॉमेट्रीची समे, इक्वेशन नंबर. तरी एक लक्षात ठेवा की इक्वेशन नंबर लिहिताना कारण खूप वेळा असं होतं की सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये वगैरे आपण मोठी सम सॉल्व करताना इक्वेशन नंबर 5, 6, 7, 8 पर्यंत पण जातो. तर ते जे सगळे नंबर्स आहेत ना 5, 6, 7, 8 वगैरे तर ते इक्वेशनचे नंबर्स आहेत ते राईट साईडची जी मार्जिन लाईन असते ना त्याला जोडून म्हणजे त्याच्या तिथपर्यंत रेग मारून थोडक्यात त्या राईट साईडच्या मार्जिनला टच करून ते इक्वेशन नंबर तुम्ही लिहा. ते दिसायला चांगलं दिसतं आणि एक्झामिनरला पण ते चेकिंग करताना सोपं पडतं. कारण तुम्ही केलेली प्रत्येक बारीक कॅल्क्युलेशन ते चेक करत बसणार नाही, पण त्यांना माहिती आहे की हां इक्वेशन नंबर 1 फॉर्म केलं आहे बरोबर आहे, इक्वेशन नंबर 2 बरोबर, 3 बरोबर आहे, त्यांचं काम सोपं होतं. जॉमेट्रीमध्ये एनी सम बेस्ड ऑन थेरम्स, प्रमेयांवर आधारित ज्या ज्या काही सम्स गणित असतील किंवा प्रमेय सॉल्व करताना ते 2 कॉलम्समध्ये करायचं आहे. आणि त्या कॉलमला रेग्युलर नावं दिली तरी चालेल. स्टेटमेंट आणि रिझन्स म्हणजे विधाने आणि कारणे अशी नावं त्याला दिली तरी चालेल. या काही सम सॉल्व केलेल्या आहेत त्या बघा. दोन त्याला कॉलम्स व्यवस्थित केलेले आहेत. अल्जेब्रामध्ये काही चॅप्टर्समध्ये असं होतं की फायनल उत्तर कसं लिहायचं. आता फॉर एक्झाम्पल सायमल्टेनियस इक्वेशनमध्येच एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू मिळाली तर काही जण नुसतं एक्स इक्वल टू 5 वाय इज इक्वल टू 3 असं आन्सर लिहितील. काही जण सोल्युशन सेट उकलसनचं आणि त्या महिरपी कंसामध्ये आतमध्ये बॉक्स करून परत 3 आणि 5, 5, 3 वगैरे असं आन्सर लिहितील. म्हणजे कोणत्याही चॅप्टरमध्ये ज्या सम्स येतात त्या सम्सची आन्सर्स कशी लिहायची असं तुमच्या मनामध्ये जर का प्रश्न आला तर त्याला सोपं उत्तर असं आहे की तुम्ही आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्या प्रत्येक टाईपच्या सम्स सॉल्व केलेल्या दिलेल्या आहेत तर त्या सम्सची आन्सर त्यांनी कसे लिहिले आहेत ते बघा. आणि मग तुम्हाला ते कळेल की तिथं आन्सर लिहितानाच
आता फॉर एक्झाम्पल जर का असं म्हणलं असेल की x=5 आणि y=3 हे तुमचं आन्सर आलं आहे, पण तिथं देताना असं म्हणलं आहे की x=5 आणि y=3 इज अ सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स, असं म्हटलेलं आहे, तर तुम्ही तसंच आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे उकलसनचं किंवा सोल्युशन सेट आणि मग महिरपी कंसामध्ये 5-3 लिहिलं असं उत्तर लिहिणं अपेक्षित नाही. आणि खूप वेळा असं होतं की पेपर चेकिंग करणारं एक्झामिनर्स, तर त्यांना त्यांच्यासमोर जे मॉडेल आन्सर असतं त्या मॉडेल आन्सरमध्ये जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे आहे की नाही हे बघण्याकडे त्यांचा जास्त कल असतो, आणि त्याप्रमाणे असेल तर त्यांना मार्क देणं सोपं पडतं. आणि मॉडेल आन्सरमध्ये असंच असतं जे मी सांगतोय त्याप्रमाणे. म्हणून तर तुम्ही उत्तर लिहिताना सायमल्टेनियस इक्वेशन या चॅप्टरची अशी मी आत्ता जे सांगितलं त्याप्रमाणेच उत्तर प्रत्येकाने लिहायचे आहेत. त्याप्रमाणे हे पण लक्षात ठेवा की अल्जेब्रामधले बीजगणितातल्या चॅप्टर नंबर 4, 5, 6 हे जे 3 चॅप्टर्स आहेत, ह्या तीनही चॅप्टरमधल्या 100% सगळ्या सम्सची आन्सर्स आहेत ना, फायनल आन्सर्स, तर ती लिहिताना ही स्टेटमेंटमध्ये लिहायची आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मीन मीडियन मोड, आता मोड त्याची व्हॅल्यू सपोज 56 आली, तर तुम्ही नुसतं जर का मोड =56 असा आन्सर लिहून बाहेर पडलात तर आन्सर लिहायचा अर्धा मार्क गेला तुमचा. मग तो मोड कशाचा कॅल्क्युलेट केला आहे, ॲव्हरेज मॉडल व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज रेनफॉल इज सो अँड सो, असं आन्सर तुम्ही लिहिणं तिथं अपेक्षित आहे. त्यामुळं प्रत्येकाने चॅप्टर नंबर 4, 5, 6 प्रॉबॅबिलिटीला पण तसंच, संभाव्यता त्याच्यामध्ये पण असंच आहे की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे समचा आन्सर लिहिताना, गणिताचं उत्तर लिहिताना ते पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे. इवन त्या प्रॉबॅबिलिटीमध्ये, संभाव्यतामध्ये आम्ही बघतो की लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग एच इन फर्स्ट थ्रो. आता हे लेट ए बी द इव्हेंट हे वाक्य लिहायला पाहिजे ना. मुलं डायरेक्ट A=, लिहून पुढं जातात, तर असं बरोबर नाही. त्यामुळे तुम्ही जे ॲझम्पशन केलेलं आहे तर ते ॲझम्पशन्स हे सुद्धा पूर्ण वाक्यामध्ये लिहिलं गेलेले आहे की नाही याची काळजी घ्यायची. तर खूप वेळा मुलांना प्रश्न असतो की आम्ही कोणत्या मेथडनी सम सॉल्व करू. कारण शाळेमध्ये समजा शिक्षकांनी एका मेथडने शिकवलं, टेक्स्टबुकमध्ये वेगळी मेथड दिलेली आहे. तुम्ही क्लास लावला असेल, क्लासमधले शिक्षक वेगळ्या मेथडनी शिकवतील. तुमच्याकडे डायजेस्ट असेल, त्या डायजेस्टमध्ये परत आणखीन एक मेथड आहे. म्हणजे समजा मेथड म्हणजे काय, शेवटी उत्तर सगळीकडनं सारखंच येतं, पण त्या उत्तरापर्यंतचा जो प्रवास असतो तो मार्ग हे प्रत्येकाचे वेगळे असू शकतात. मग आता मुलांना प्रश्न पडतो की आम्ही नक्की कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचं. कारण समजा कोणते तरी शिक्षक, म्हणजे मे बी शाळेतले शिक्षक असतील किंवा तुमच्या ट्युशनचे क्लासचे शिक्षक असतील, ते सांगताना सांगतात नाही मी सांगतो त्याच मेथडनी करायचं बरं का, बोर्डाला तीच मेथड चालते. आणि नेमकं तुम्हाला दुसरं कोणीतरी शिकवलेलं किंवा दुसरे पुस्तकात बघितलेली मेथड असेल ती सोपी वाटते, त्याच्यामध्ये मे बी कमी स्टेप असतील किंवा स्टेप जास्त असतील, पण समजावून छान सांगितलं असेल तर ते सोपं वाटेल. मग अशा वेळेला काय करायचं काय नक्की, हा मुलांचा प्रश्न असतो. पण मी तुम्हाला त्याच्यावरचं सोपं उत्तर असं सांगेन की तुम्हाला जी मेथड योग्य वाटते आहे, मग ती शाळेतल्या शिक्षकांची असो किंवा क्लासच्या शिक्षकांची असो, कोणाची असो, तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ना त्या मेथडप्रमाणे तुम्ही गणित सोडवा. कारण एक्झामिनरला म्हणजे पेपर चेकिंग करणाऱ्या शिक्षकांना जे मॉडेल आन्सर असतं त्याच्यामध्ये एक सूचना असते की मुलांनी कोणत्याही पद्धतीने सोडवलं तर ती पद्धत तुम्ही ग्राह्य धरा. फक्त ज्या पद्धतीने तुम्ही सोडवलेलं आहे त्याच्यामध्ये त्या पद्धतीप्रमाणेच्या सगळ्या स्टेप्स आल्यात की नाही एवढं मात्र ते चेक करतील. मग सगळ्या महत्त्वाच्या स्टेप्स त्या पद्धतीप्रमाणे आल्यात, स्पष्टीकरण तुम्ही बरोबर दिलेलं आहे आणि उत्तर बरोबर आहे, तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. त्यामुळं अमुक एकच मेथड बरोबर असं गणितामध्ये नसतं, आणि ते बोर्डाला पण ते अपेक्षित नाही की ह्याच मेथडनी करा असं बोर्ड कधी तुम्हाला म्हणणार नाही. त्यामुळे तुम्हाला जी मेथड योग्य वाटते आहे त्या मेथडप्रमाणे तुम्ही गणित सोडवलं तरी तुम्हाला मिळणारे मार्क हे पूर्ण असतील. त्यामुळे एखादी क्लिष्ट मेथड ही तुम्ही अवॉइड करू शकता, जे त्याच्याऐवजी तुम्ही साध्या सिंपल मेथड तुम्हाला समजलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही गणित केलं तर ते जास्त चांगलं. आता ह्या सगळ्या ज्या काही मी तुम्हाला सूचना केलेल्या आहेत याच्यामध्ये ह्या मॅथमॅटिक्सचा पेपर हा आपण कसा सोडवायचा यासाठी आत्ता मी तुम्हाला इथं कोणतंही गणित शिकवणं, सम सॉल्व करून देणं शिकवणं अपेक्षित नव्हतं. फक्त पेपर लिहिताना काय काळजी घ्यायची फ्रॉम प्रेझेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू एवढंच मला अपेक्षित होतं. तेव्हा मी सांगितलेल्या ह्या सगळ्या सूचना जर का तुम्ही फॉलो केल्यात
तर तुमचा मॅथमॅटिक्सचा पेपर हा दिसायला खूप छान दिसेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये मार्क पण भरपूर मिळवाल.